नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे व्हिज्युअलायझेशन. मी काय त्याच्यावर जास्त असं भाष्य करणार नाही, पण मला एक गोष्टीची चर्चा करावीशी वाटते किंवा तुमच्याशी शेअर करावंसं वाटतं, आणि ते म्हणजे व्हिज्युअलायझेशनमध्ये बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की तुमचे गोल मिळवल्यानंतर तुम्ही काय कराल याचं व्हिज्युअलायझेशन करा. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्हाला पैसा मिळाला तर पैसा मिळाल्यानंतर, तुम्हाला सक्सेस मिळाल्यानंतर तुम्ही आनंद कसा साजरा कराल याचा तुम्ही विचार करा. तर ते सुद्धा महत्त्वाचं असेलच, पण त्यापेक्षा मला एक व्हिज्युअलायझेशन एक प्रकार खूप जास्त या वेगळ्या पद्धतीने केलं तर, म्हणजे याबद्दल बाकीचे यूट्यूबर पण बोलले असतील, पण मला पुन्हा एकदा ते एम्फसाइज करावंसं वाटतं की व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण आपला गोल अचीव झाल्यानंतरचं व्हिज्युअलायझेशन करण्याऐवजी गोल मिळवण्याच्या प्रोसेसबद्दल जर आपण व्हिज्युअलायझेशन केलं, उदाहरणार्थ अज्युम करा की क्रिकेटर्स असतात, म्हणजे धोनी म्हणा किंवा सचिन तेंडुलकर म्हणा. तुम्हाला वाटतं का की हे लोक ते सेंचुरी मिळाल्यानंतरचं व्हिज्युअलायझेशन करत असतील? साहजिकच नाही वाटत तसं. जेव्हा ते ग्राउंडवरती जातील किंवा ग्राउंडवर जाण्याआधी ते हे व्हिज्युअलायझेशन करत असतील की मला पुढून प्रत्येक बॉल कसा येतोय, किंवा पुढची टीम जर श्रीलंका असेल, पुढची टीम जर ऑस्ट्रेलिया असेल, तर त्या टीममधले जे कोणी बॉलर्स असतील ते बॉलर काय पद्धतीची बॉलिंग करतात, किंवा मला त्यांच्याकडून कोणत्या पद्धतीचा बॉल येणं अपेक्षित आहे याचं व्हिज्युअलायझेशन ते करत असतील. म्हणजे मला जर बॉल या पद्धतीने आला तर मी असा षटकार मारेन, मला जर या पद्धतीने बॉल आला तर मी या पद्धतीने फटकाला जावेन, बाउन्सर आला तर मी हे करेन. आणि काय असतं की त्यांनी त्या प्रत्येक समोर अपोनंट बॉलरचा अभ्यास केलेला असतो, आणि त्या अभ्यासानुसार ते त्यांची स्ट्रॅटेजी फिक्स करतात. म्हणजे हे इनडायरेक्टली ते एंड गोलचा विचार नाहीत करत की मला सेंचुरी मिळाली तर मी या पद्धतीने सेलिब्रेट करेन, तर ते या गोष्टीचा विचार किंवा व्हिज्युअलायझेशन करत असतील की मला पुढचा बॉल आला तर तो मी बॉल कसा मारेन किंवा कसा डिफेंड करेन, याबद्दलचं एक त्यांच्या मनामध्ये एक व्हिज्युअलायझेशन ते तयार करत असतील. आणि त्यानंतर जेव्हा ते ग्राउंडमध्ये जातील त्यावेळेला जे काही त्यांनी इमॅजिन केलेलं होतं किंवा जे काही त्यांनी त्यांच्या ब्रेन रूपी कॉम्प्युटरमध्ये सिम्युलेशन केलेलं होतं, ते सर्व ते ग्राउंडवरती ॲक्च्युअलमध्ये करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे जो गेम ते ग्राउंडवरती खेळणार आहेत तो गेम त्यांनी त्यांच्या बुद्धिरूपी कॉम्प्युटरमध्ये ऑलरेडी सिम्युलेशन केलेलं आहे व्हिज्युअलायझेशनमध्ये. तर व्हिज्युअलायझेशन हे जर प्रोसेसचं असेल, म्हणजे हे उदाहरण मी का दिलं, कारण मला यातून हे सांगायचं आहे की व्हिज्युअलायझेशन तुमचं हे जर प्रोसेसचं असेल तर तुम्हाला रोजच्या जीवनातल्या प्रोसेसचंच व्हिज्युअलायझेशन करणं गरजेचं आहे, की मला सक्सेस मिळाल्यानंतर मी कसा असेन किंवा कसा वागेन किंवा मी तो एन्जॉय कसं करेन. तर मला वाटतं ते मे बी तेवढं महत्त्वाचं नसेल की जेवढं महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्या प्रोसेसचं व्हिज्युअलायझेशन कसं कराल. सध्या आपल्याला सगळ्यांना हे पण माहिती आहे की सिम्युलेशन हा एक खूप कॉमन टर्म झालेला आहे. एआयच्या दुनियेमध्ये मॉडेलचं सिम्युलेशन करतात, किंवा एखादं वस्तू असेल तर त्या वस्तूचं मॉडेल करतात, आणि त्या मॉडेलनुसार आपल्याला प्रेडिक्शन मिळतं की हे मॉडेल असं बिहेव करेल. तर याच संदर्भातून आपण आपल्या स्वतःचं एक मॉडेल आपल्या माइंडमध्ये तयार करावं, आणि त्या मॉडेल रूपातून ते आपलं स्वतःचं मॉडेल जे आपल्या बुद्धीमध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे, त्या मॉडेलचं सिम्युलेशन आपल्या मनामध्ये रन करून बघावं. तर ते कसं रन करावं, तुम्ही त्यासाठी मेडिटेशनला बसू शकता, आणि मेडिटेशनमध्ये बसून तुम्ही स्वतःला इमॅजिन करा की आजच्या पूर्ण दिवसामध्ये
मी कसा वागणार आहे, किंवा मला पूर्ण दिवसामध्ये मी कसं काम करणार आहे, किंवा आजच्या दिवसामध्ये काय काय गोष्टी घडू शकतात याचं एक व्हिज्युअलायझेशन करा, याचं एक सिम्युलेशन करा, याचं कल्पना करा आणि त्या कल्पनेमध्ये तुम्ही स्वतःला ठेवून तुम्ही कसे वागणार आहात ते तुम्ही बघा. आणि त्यावेळेला तुम्हाला काय तुमच्यात बदल करावे लागतील ते तुम्हाला जाणेल. तुमच्यातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील, तुम्ही काही तुमचं जे काही सडन रिॲक्शन्स देत जर असाल तुम्हाला जाणवेल की बाबा ह्या क्षणाला मी सडन रिॲक्शन देईन, किंवा या क्षणाला माझा राग अनावर होईल, किंवा या क्षणाला मी रडेन. तर ह्या सगळ्या सिच्युएशन्स तुम्ही तुमच्या मेडिटेशनमध्ये दिवसाच्या सकाळी लवकर उठून जर इमॅजिन केलं तर दिवसभराच्या क्षणांमध्ये तुम्ही स्वतःला कंट्रोलमध्ये असल्याचं जाणवेल. कारण तुम्ही स्वतःला सकाळी व्हिज्युअलाइज करून बघितलेलं आहे आणि दिवसभराच्या सगळ्या घटना तुम्ही एकदा सकाळी इमॅजिन केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं ज्या वेळेला ती घटना घडेल त्यावेळेला तुम्ही स्वतःच्या कंट्रोलमध्ये असाल आणि मग त्यावेळेला तुमचं जे नेचर आणि बिहेवियर असेल ते जास्त अप्रोप्रिएट राहील. तर I think this is one of the type of visualization that could help, and that I could say this is the process visualization, not a destination visualization. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. इव्हन आपलं गीता पण सांगते की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही कर्मावर लक्ष द्या, फळावरचा अधिकार गाजू नका, किंवा फळावरती अधिकार दाखवायचा प्रयत्न करू नका, अधिकार ठेवू नका. कारण काय होतं की आणखीन एक फॅक्ट आहे की मला जस्ट बोलता असं आठवलं की बऱ्याच जणांना हे अनुभव पण आलेला असेल की आपण गॉड हॅज अ बेटर प्लॅन दॅन यू. म्हणजे तुम्ही जे इमॅजिन करता त्याच्यापेक्षाही काहीतरी खूप भन्नाट किंवा खूप भारी, किंवा तुम्हाला जे चांगलं असेल ते देव तुम्हाला देतो. तर तुम्ही ज्या फळाची अपेक्षा करता त्याच्यापेक्षा खूप सुंदर आणि सुरेख फळ तुमच्या आयुष्यात तुम्हाला निवडलेलं असतं. पण हे कधी होतं, जर तुमचं लक्ष हे फक्त कर्मावर असेल तर. तुम्ही तुमचं कर्म जर 100% परफेक्ट केलं आणि चांगलं केलं तर तुम्हाला मिळणारं फळ हे तेवढंच प्युअर, शुद्ध आणि सात्विक आणि तुम्हाला स्वतःला पचणारं, रुचणारं आणि तुम्हाला स्वतःला आनंद न देणारं असू शकतं. नाहीतर बरेच उदाहरणं अशी पण आहेत की एखाद्यानं, म्हणजे खूप साधं उदाहरण देतो मी, जर तुम्हाला आपल्याला अपेक्षा असते की आपलं पॅकेज हे एकदम, म्हणजे सुरुवातीला असतं 3, 4, 5 आणि आपल्याला अपेक्षा असते की मला 25चं पॅकेज मिळालं पाहिजे. पण जर तुम्हाला डायरेक्टली 25चं पॅकेज मिळालं तर त्या पॅकेजच्या अपेक्षेनुसार तुम्ही काम करू शकता का? जर ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला त्या कामामध्ये फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता खूप जास्त आहेत. आणि याची बरीच उदाहरणं आपण कोरोनाच्या वेळेला बघितलेली आहेत. तर या सर्वाचा विचार करून आपलं लक्ष हे कर्मावरती जर ठेवलं, स्वामी विवेकानंदांनी पण हेच सांगितलेलं आहे की कर्मयोग हा कर्मयोगाने आपण जगलं पाहिजे आहे. आपलं कर्मावरती जास्त लक्ष असलं पाहिजे. 10 गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही एका गोष्टीवर लक्ष द्या. त्या एका गोष्टीसाठी तुम्ही तुमचं आयुष्य वाहा. ती गोष्ट म्हणजे फळ नव्हे, ती गोष्ट म्हणजे तुमचं कर्म. तुम्ही तुमच्या कर्माकडं पूर्ण लक्ष द्या. तुम्ही तुमच्या दिवसभरात जे कर्म करणार आहात त्या कर्माकडे लक्ष द्या आणि त्याच्यानुसार जगण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं खूप डायव्हर्जन झालेलं आहे थोडंफार, पण being this is the first vlog or first discussion, तर ह्या व्हिडिओचं एक ॲनालिसिस, एक शॉर्ट मी असं म्हणू शकेन की शेवटच्या 1-2 वाक्यांमध्ये की व्हिज्युअलायझेशन करत असताना तुम्ही तुमच्या
फळाचं व्हिज्युअलायझेशन न करता किंवा तुमच्या आनंदाचं किंवा तुम्ही तुमचे गोल अचीव केल्यानंतरचं व्हिज्युअलायझेशन म्हणजे एका लेवलपर्यंत कराही, कारण त्याने तुम्हाला मोटिवेशन पण मिळेल. पण तुम्ही तुमचं व्हिज्युअलायझेशन हे तुमच्या प्रोसेसचं असू दे, तर तुम्ही प्रोसेसमध्ये घेतलेले निर्णय आणि डिसिजन हे वाईज ठरतील. आणि दिवसाच्या सुरुवातीला मेडिटेशनमध्ये थोडासा वेळ तुम्ही जर दिवसात तुम्ही कसे वागाल, तुमचं स्वतःचं मॉडेल तुम्ही सिम्युलेट करून बघितलं या व्हिज्युअलायझेशनमध्ये की मी कसा बिहेव करेल, तर तुमचे इमोशन कंट्रोल करता येतील आणि दिवसभराच्या घटनांमध्ये तुम्ही स्वतः कंट्रोलमध्ये असल्यासारखे वाटाल आणि यू विल टेक व्हेरी वाईज डिसिजन. आय थिंक जास्त मोठा व्हिडिओ करण्यात काय पॉईंट नाही आहे. मी इथंच थांबतो. तर पुन्हा एकदा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन सर्वांना प्रेरित करणाऱ्या टॉपिकसाठी आणि किंवा वेगळा विषय घेऊन असाच की जो आपल्या सर्वांना आपल्या रोजच्या जगण्यामध्ये प्रेरित करेल. तुमच्याकडे पण काही टॉपिक असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका. आपण त्याच्यावरही थोडंसं विचारविनिमय करण्याचा प्रयत्न करू. आणि या विषयावरती जर तुमचे काही विचार असतील तर तेही मला शेअर करा. आय विल बी व्हेरी हॅपी टू गेट युअर व्ह्यूज ऑन द सेम टॉपिक. थँक्यू. पुन्हा भेटू आपल्या चॅनलवरती स्वप्न प्रमाद.